गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती. बऱ्याच दिवसानंतर आज आपण ब्लॉग घेतो आहे. ते नेहमीच आहे, काय नवीन नाही. महिन्यानंतरच ब्लॉग बनवतो. बोलतो की लवकर बनवू, पण काय बनवतच नाही. आता काही सीन काय झाला माहिती आहे का, ब्लॉग बनवायला घेतला आणि पूर्ण दिला. खूप बोललो. नंतर माहीत पडलं की फ्रंट कॅमेरा ऑन होता आणि जी अख्खी बॅक साईड आलेली, ही काय साईड आलेली, ही साईड आलेली. जे बोलतो आहे ते काय करू आता, मरो. तर ते सर्व जाऊन द्या. तर आज आपण काहीतरी वेगळ्या ठिकाणी जाणार आहे. बरेच दिवसानंतर आपण कधी गेलो नव्हतो, काही नव्हतं. आज फर्स्ट टाईम जातो आहे. तर तुम्ही टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे चाललो आहे. पण ते तुम्ही इग्नोर करा. तुम्हाला असं दाखवतो मी की नाही तुम्हाला माहितीच नाही काय कुठे चाललेत हे लोक, कुठे चालले काही शपथ समजतच नाही कुठे चाललेत. अशी काहीतरी ॲक्टिंग करा. बघू नका टायटल थंबनेल की कुठे चालले आहे. सरप्राईज ठेवा. काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला दाखवू आम्ही. आणि आता आम्ही निघतो आहे. माझ्या तर वाटते मी रेडी झालो लवकर. बाकीचे लोक अजून काय रेडी नाही झालेत. काय करतात ते काय माहीत नाही. फोन नाही उचलत ते एकाला केलं तर. एक रेडी आहे. हां एवढंच. आणि अजून काय बोलू. निघायला मी भेटू. आता सध्या शूज साफ करून घेतो. शूज जरा घाणे. चला दोस्तो, आता आपण शूज साफ करतो आहे. आणि मला दुसरा कुठला फटका नाही भेटला, हाच भेटला. तर मी हा चोरा मी नाही चोर के नहीं जम तो नहीं रहा है, पर ट्राय करेंगे. म्हणजे जमत आहे पण एका हाताने असं जमत नाही. समजा ना, तुम्ही समजून घ्या ना. लागला का असं वाटतं. थांबा मस्त पुस्तक दाखवतो. थांबा. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे आणि लोक पण येतात म्हणजे निघालेले आहेत. त्यांनी बोललं की तू खाली आहे आणि तुला काय बुकायचं आहे, ब्लॉग बिग बनवायचं आहे, ते बनवून घे. ठीक आहे, मी पण खाली आलो. बोललो आता थोडंसं दाखवतो की निघालेलो पण आहे. दाखवायला ते असतं, दाखवायला लागतं. त्या बाबा निघालो आम्ही. ते डायरेक्ट माथेरानला पोचल्यावर काही लोक बोलतात तू आधीच ब्लॉग स्टार्ट केला आणि डायरेक्ट मग तिकडं कसा गेला तू, असा काय ना काय. हे लोक माझे मित्रच बोलत असतात अशी काय ना काय. म्हणून निघालो मी आता बाबा. आता ती लोक पण येतील 2 मिनटात. निघाले ती पण. मग इथून थांबा, काहीतरी विसरलो. नारळ घ्यायचा विसरलो. 2 मिनटं थांबा, मी नारळ घेऊन आलो. परत घरी जायला लागेल नशी वाटवला. तो गाईज फायनली नारळ लाया होऊन आहे, म्हणजे आणला आहे मी. विषय करून आलो पटकन. कधी गेलो मग मी झोपायच्या आधी मी आणला. ती लोक पण आली आहेत वाटतं ना. वॉचमिन दार नाही उघडत. उघडलं जाऊन दे. ठीक आहे, आली ती गाईज. मी दिसतोय का नाही मला माहीत नाही. थांबा मी जरा लाईटीमध्ये येतो. दिसत असेल आता, दिसत असेल. नारळ आलं नाही, ती लोक पण आली आहे. ये ओढून नारळ बिरल आणि निघू. 2 मिनिट थांबा. काय कपडे घालून आलाय, काय बोलतो, काय करतो तू. काय कपडे बोलला तू. मग काय नव्हता येणार का घालून. काय कपडे घालून आलाय. छी बिहारी तेरे प्यार में पागल हो रहा है सभी. अच्छी हो का फेम चाहिए. तर मित्रांनो, आता नारळ फोडायला घेतो आम्ही. गाडीवर काय आमचा प्रवास चांगला होते. बोल सगळ्यांनी बोला ना. तू बोलतोय. तू मनातल्या मनात बोल मनातल्या मनात बोल. फक्त प्रवास चांगला होते, सगळे नीट होते. बोल रहे जोर से नहीं बोल रहे पर बोल रहे हो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एक इकडे फेक, तो वाला इकडे फेक आणि हा तिकडे लेफ्ट वाला राईटला फेक. इकडे फेक. मित्रांनो, सायराजने ना मला परफ्यूम दिलाय. थँक्यू सायराज. हा आता परफ्यूम माझ्याकडे पण नाही राहणार. हा गाडीतच राहिला था. आणखी गाडी त्याच्या आधी पण ना आम्ही एक चोरून आणलेला आहे. या प्रथमेशकडून घेतलेला. हा पण गाडीतच ठेवलाय. आणि अजून एक भेटला आमच्याकडनं. गाडी आली की नाही, टाकला की नाही पेट्रोल. टाकलाय का काय नाही टाकला. काय नाही टाकलाय आणि बनवलं असेल मित्रांनो. अरे भाई तिसरी काय तुम्हाला सांगायला विसरून गेलो. ब्लॉगिंग मध्ये अजून एक नवीन गमछा ब्लॉगर आलाय. लाईट नको मारू रे, थोबड दाखव. चल पप्पी द्यायचा ఎన్నుకని బతుకుతావు तिकडची नाही फोनची पप्पी. सेम मॉडेल आहे. चला मित्रांनो, भेटू.
कर चल मारून इथं मार कॅमेरा मार. तर मित्रांनो पोती भरून खायला घेतलं एकदम भरून मस्तपैकी और जर्नी स्टार्ट. अब इधर से डायरेक्ट रुकेगी गाड़ी सीएनजी पे, सीएनजी टैंक पे, सीएनजी टैंक. लाइट मारते हुए सब लोग. तनिष नया बंदा जो मैं बात कर रहा था आ जाए हमारे. चमक रहा है पेट्रोल लगता है. ठीक है पेट्रोल डाल रहा है. तर मित्रांनो आता सीएनजी भरू आणि येऊ इथून कळशी. मित्रांनो असं वाटत असेल अरे मागच्या ब्लॉग मध्ये कुठून आलो. तोच ब्लॉग आहे, नवीन ब्लॉग आहे, तोच ब्लॉग आहे. आमची फेवरेट जागा झाली सध्या. इथंच होतो आम्ही नाश्ता करायला. भले किती किलोमीटर लांब असो पण आम्ही इथंच होतो. जी असते ना याची इडली विडली हा एकदम खावा पॉज करून ब्रँड प्रमोशन करतो मी. तुम्ही पण खावा. भेटू आपण थोडंसं अजून पुढं एक निघाल्यावर. चला A few moments later. निघालो अंधारात. अरे मित्रांनो काय धुकं पडलेत. काय हे काय आणि आम्ही थोडा अजून म्हणजे अंधारात येणार होतो. मला तर वाटतं मग कुठल्या तरी घरातच होतो आपण. तेज चलाई तूने क्यों अपनी गाडी. कुठल्या तरी धाब्यामध्ये घुसून राहिलो असतो आम्ही. काय दिसतंय ना हे एवढं ना कॅमेरामध्ये थोडं तरी तुम्हाला नीट दिसतंय पण आम्ही बघतोय ना तर काय दिसत नाही पुढच्या रोड. असं वाटतं ना फोकस करत असेल. अरे हा ना उजेड आलाय म्हणून तुम्ही लांब दिसतंय ना आम्हाला जवळचं पण दिसत आहे कॅमेरामध्ये असं वाटतंय. तर हे दे रोड आहे ना एकदम बाई ही लोक तर सीएनजी वरच चढव. आम्ही आले कधीच्या खाली. काय लोक घरी चालले काय लोक आले या गाडीमध्ये. आम्ही पण आले जवळ आलोय आता पार्किंग आहे जवळ आसपास करू आणि येऊ पुढं. बघा पार्किंगचे पैसे आहेत 2 चाकी 4 चाकी इतर वाहने म्हणजे प्लेन बी नसेल बहुतेक माझ्या मते तरी. ठीक आहे याल तेवढे पैसे भरायला लागतात 100 आणि 125 टक्के. चला पुढं. तर मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलो इथं आणि गाडी पार्क केली आणि आता निघालेलो चालत इथून गाडी पार्क करून आंबन लॉजच्या पुढून आपल्याला इथं गाडी पार्क करून जायला लागतं. आणि मी तुम्हाला दाखवलं की 100 रुपये तिकीट आहे. आता पुढं जाऊया. तर गाडी चला. क्या तनिष कैसे लग रहा है हम लोग के साथ? लग रहा है अभी बहुत दिनों बाद आया है तू हमारे साथ घूमने के लिए. अच्छा लग रहा है. अभी तो स्टार्ट हुआ है देखते क्या होता है आगे. बेचारे का स्नैप रहेगा निकालने के. उसको लगा इधर बहुत नेटवर्क रहेगा. लगा ऊपर मस्त निकालेंगे अच्छे से व्यू आता है. यार नेटवर्क ही गायब हो गया क्या? वही ना देखते हैं अभी वीडियो निकालेंगे निकालेंगे बाद में डालेंगे. वही. मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता 11 वर्षाच्या वर 50 रुपये, लहान मुलांचे 25 आणि शाळेतले असेल 10वी वगैरे त्यांचे पण 25 बघू शकता. इथून पण बघून 50 रुपये तिकीट आहे वर जायचं. गपचूप काढा असेच पळू नका ना तर पुढे ना घेऊ मारतील ती लोक.
ये गाइस किसी को अच्छा लग रहा था क्या? ये पहले देखा होगा, किसी को अच्छा लग रहा था कमेंट में बता दो, क्योंकि अभी इसकी लायकी नहीं है. किसकी तेरी. एक मिनिट, तो काय ओआरएस बोलला का रे? मी आला आता आठवलं ओआरएस घेतला. विसरलो आता. इलेक्ट्रॉनिक पावडर पण नाही, ब्लॉगर पण नाही. अभी कुछ नहीं है दोस्तों. टेस्टिंग करायचं. सारे सकाळी घाईघाईत उठलो. इस्त्री नाही केली. काय इस्त्रीच नाही केली. रिक्षाचं 35 रुपये जायचं का रिक्षाने? परवडेल रे. पण आपला सीन काय होईल माहितीये का? तिघच जातात एका रिक्षामध्ये. हो, दोघांना बेचडा. दोघांना वेगळा. घोडा लादी मारायचं तिकडे. सफर चल रहा है, हम भी चल रहे हैं, सब चल रहा है एकदम मस्त से. घोड़े भी चल रहे हैं, टॉक 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 आवाज आ रहे हैं. हाँ, इथं काय हम माथेरान आ चुके हैं. समझ भाऊ, काम भाऊ. सही. हाँ, ये दोस्तों अभी ये खाते हैं, देखते हैं क्या है ये. तो वेलकम टू माथेरान रेलवे स्टेशन. चलो. हे तिथून घोडे जातात. चला ना तिथून. आपण घोडे नाही. काय बोलत होता? ये हम नेचर की वादियों में आ चुके हैं. इथे तुझा फोटो न काढू शकतो मी. तू काढलास ना आता सध्या तुझी प्रोफाईल फोटो. हाँ हाँ, झाडामध्ये ये कसं 100 आणि 125%. तो व्यू देखो ना. अभी तक ऊपर पहुंचे भी नहीं है. यही सीन. माकड इन द हाऊस. तर मित्रांनो कम से कम अर्धा तास झाला असेल चालतोच आहे. रस्ता 20 मिनिटाचा नुसार सांगतात. लय चालतोय तशी काय ट्रेनच्या पटऱ्यावरून चालतोय. थोडासा दम लागतोय पण इट्स ओके. धडपडतोय पण इट्स ओके. ते लाल माती. ही शपथ, लाल माती. काय लाल माती? अशी काय वाटतं डुप्लिकेट आणून टाकली. नाही रे, ओजी हे ना मेरी चिचुडी. शॉर्टकट आहे साई. मी सारे कच्चा रस्ता सांगतो रे. आपली भेट जाते. काही जाता आम्ही शामरुख बघितला. खूप डेंजर होता शामरुख. तो शामरुख बघा काय दिसतोय का ना माहित नाही. हे बघा याच्यात शामरुख दिसला का काही? काय डेंजर शामरुख होता ना एकदम. सायराच्या मध्ये तो शामरुख आहे. चिन्मयच्या मध्ये एमएनसीज मध्ये काम करणारी लोक दमतात साली. इथून गाडीने जातात, तिथे लिफ्टनी चढतात. चालायची काय सवय ना. 500 क्रॉस गाईस. 500 पण झाले. 50च होते. अरे कालचे 1000 रुपये दे आधी. टाकीवर चढला. कॉन्ट्रा पण दे पहिले. कॉन्ट्रा दिला का? तो सोड. तू हे लुख्या 1000 दे कालचे त्याचे. तू एवढा प्रथमेश चढला. तू बोललोच नव्हतो. पण बघायला गेलं तर ब्लॉग हर्ष आहे. स्पॉन्सर हर्षने केलं पाहिजे माझ्या ब्लॉग मध्ये. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. चष्मा घालायला म्हणजे कसं त्यांना समजत नाही. हे बबडू बघ ना. काढून घ्यायचा वेगळा. हा मार्केट आहे माथेरानचा मेन मार्केट. मारक बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर काय आता आम्ही चाललोय खंडाला पॉइंटला माथेरानचं. बघू इथं कसं काय. चांगलं असलं तर रिव्ह्यू सांगतो. एक बोलू का तुम्हाला सांगतो. खंडाला पॉइंट ना फिरायला नका येऊ तुम्ही. या जरूर या. काय नका येऊ. सर्व मोहमाया आहे. आम्ही काय मजेत आलेलो. कसं खंडाळ्याचं होय
हे असा चढायला लागतो. अरे मरो जावा सरळ कंटाळा पॉइंट नका करू. काही सांगतात ते मी सांगतो खरा. हवा टाईट झाली आमची. पॉइंट तो बघा ती पाठवून दमत काय स्वप्न पाहिजे काय असेल तिथे ना काय नाही लायकी 0. बघायचं तर दुर्बीन काय नाही होणार. दुर्बीन बी नका येऊच नका हो. चढायला वांदे होतात. हे याच्यापेक्षा ट्रेक बरी सोबतीने. गावच्या विटा कोणी आणले इकडे. चला भेटू पुढं थांबलो. मित्रांनो हे इथे असे किलोमीटर दाखवतात ना सर्व फेक आहे इकडचे. आम्हाला बोलली पण लोक. आता एक माणूस भेटला खूप जवळ आहे. येत जावा 5 मिनिटावर आहे. लोकांना असं वाटतं की खूप लांब आहे आणि असं काहीतरी घोडे बिडे रिक्षा करत काही करू नका. इकडची लोक स्वतः बोलली खूप 5-5 मिनिटावर आहे. काय 1-2 किलोमीटर काहीच नाही. नंतर रिव्ह्यू देतो. आता बोलत नाही तर मार खाईल. नीट वाच पुढे मायनस लिहिलेलं आहे. तर बाकीचा रिव्ह्यू आम्ही नंतर देतो. सध्या बोलू नाही शकत. मारबीर खाल्ला तर आम्ही बरोबर. खंडाळा नका जाऊ. बहुत अच्छा. खंडाळा नका येऊ. बाकी सर्व फिरा तुम्ही. खंडाळा नका जाऊ. गाडी नसेल तर नका येऊ. हा उगाच पैसे वाया जातात. सर्व सांगतो आम्ही तुम्हाला. टेन्शन नका घेऊ. किलोमीटर सर्व फेक आहे. मला असं वाटतं ना जागेत नाही जमत नाही. हो चला पुढे भेटू. तो उधर इको पॉइंट था. हम कौन से तो पॉइंट में आ गए पर नहीं. ये बेस्ट है तभी भी इको पॉइंट से. मस्त व्यू एकदम ना मेरी चिचुड़ी. हेलो थोड़ा नाश्ता करो. खाने का काम 25 हो चुका है एकदम. ये कचरा भी घर पे लेके जा रहे. अभी जाएंगे आगे. तो दोस्तों ये माथेरान बिथिरान काय ना काय रे का बोरिंग आहे. कपल लोक असतील ना तरच या. मित्रांसोबत ना अशा ठिकाणी बिलकुल ना काय काय नाही. चुप रे. झालं काय माहितीये काय. एक आलो जागेवर नाही फालतू जागा ही पण एक. त्याच्या आधी इको पॉइंटला गेलो तो जरी जरा बरा होता. जेवल्यानंतर रात्री चालायला बरं येते. जेवल्यावर ना इथं फिरायला काहीच मग तुमचं जिरेल तरी. म्हाताऱ्या लोकांना खास इथे येण्यासाठी मी सांगतो मॉर्निंग वॉक साठी इथं. बाकी काय नाही फिरण्यासारखं तर काहीच नाही. याच्यापेक्षा बेस्ट ट्रेकिंग आहे. बाकी काय नाही. गड्या बिड्या फिरल्यावर बरं वाटतं. इकडे काहीच नाही. एवढा लांब चालून कंटाळा आला आम्हाला. असं वाटतं उगाच आलो. पुढे दुसरीकडे गेलो असतो. कर्नाला फोटोला पण जायचा प्लॅन होता. तिकडं बी नाही गेलो. जाऊन दे काय बोलणार. बघू पुढच्या पॉईंट काय आहे काय कसं आहे बघूया. भेटू. सबको फोटो निकालने की इच्छा गई सब बोलते चलो. काय वेळ लागला आणि काय वेळ लागला मी इथं आलो. कुठेतरी गेलो असतो. माथेरान बघूनच एवढे उतावले झालो. टेकला आता उगाच कोणाचे पण व्हिडिओ बघतो ना तिथं चुकतो आम्ही. काय त्या पोरीची व्हिडिओ बघितली दाखवत होते की इथे असं आहे. काय नाही काय माहितीये का फक्त दरीच दाखवतात सगळीकडे. अशी या साईडला पण दरी त्या साईडला पण दरी. या साईडून हा पॉईंट या साईडला तो पॉईंट बस तेवढंच. काय इथं काय माथेरान तिथं चिन्मयची मम्मी घड्याळासाठी भांडते उगाच. घड्याळाची पण जरूरत नव्हती. काय एवढे घड्याळ आलो ना मग. तेरे वॉच में कितना दिखा रहा है? मेरे वॉच में थोड़ी देर पहले 6 किलोमीटर दिखा रहा था. अभी कितना दिखा रहा पता नहीं. थांबा भेटू थोडं अजून बोलायचं. A few moments later. माथेरान मध्ये सर्वात बेस्ट जागा हीच आहे. बाकी काहीच नाही. बाकी सर्व फालतू. बेस्ट प्लेस हीच. या माझ्या बिल्डिंग मध्ये पण होणार आहे पण तरी माथेरानला यायचं असेल ना त्याच्यासाठीच आहे. बाकी कशासाठी नका. बघा काय वाईब घेतात. आहे ना दऱ्या बघायच्या चला ट्रेकिंगला. याच्यापेक्षा भारी एक्सपिरियन्स घेऊ आम्ही. करा मजा. काय आहे अशी वागतात तसं काय 10वीला गेली आहे. बघ यो आहे याला पडली याची आहे. तो बघ सदमा बॉय
हेच आहे माथेरानला, बाकी काय नाही. हे बघा ही ट्रेन, उगाच पैसे घालून या ट्रेन मध्ये पण नका येऊ. बघा यू विजिट अगेन. धन्यवाद. धन्य झालो. नका येऊ का बाबा परत, बिलकुल नका येऊ. आम्ही चाललोय, आम्ही मला तर वाटतं ना आम्ही 2-3 तासच फिरलो आणि कल्टी मारतो. आम्हाला नाही फिरायचं इथं, बिलकुल नाही फिरायचं. आम्ही चालू दुसरी जागा बघायला. भेटू याच ब्लॉग मध्ये दुसऱ्या लोकेशन मध्ये. चला पुढे भेटूया. माथेरान कॅन्सल बाबा. चाललो कुठे चांगली जागा दाखवतो, ती तोड असेल. भेटू. तर मित्रांनो, हा होता आजचा आमचा ब्लॉग. किती बेकार होता ना. शी एंडी असा काय ब्लॉग असतो का? छी छी छी. तिरांपेक्षा ना आमच्या डोंबिवलीमध्येच मजा आहे रे. उंटा बिंटाची काय ते घोडे बघतात. हा बघा उंट मस्त होता ना. काटे खायला गेलो मोठा आहे तर भेटू आपण काहीच पुढच्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा. काय होतं दुसऱ्या ब्लॉग मध्येच भेटू. आता पुरती सर्वात वाईट ब्लॉग मला तर वाटतं हाच आहे, सर्वात वाईट. काय सगळं थंबनेल बिंबनेल मला पण नाही माहिती काय टायटल टाकू. सकाळी काय बोललेलं ना मी जबरदस्त ना, आता आवाज बी नाही ते. एवढा बेकार होता ब्लॉग. हसून हसून धंद्याला लागले, पोरं पळाली अर्धी गाडीतली. एवढा बेकार होता. निराश दोघ जण. एक तर सदम्यात आहे पतू. जेवणच मस्त झालं. बघू बर्थडेचं काय ते झालं तर टाकतो. तुम्हाला थोडीशी पोरं अजून जास्त दाखवतो आम्ही. थांबा तिथं तरी मज्जा करू. चाललोय बर्थडेला. आता नाही, थोड्या वेळाने जरा कपडे कपडे फ्रेश होऊन. हा ब्लॉग थोडा अजून चालतोय पुढे. चला चाला तुम्ही काहीतरी तेवढं तरी काहीतरी दाखवतो तुम्हाला. आम्ही बर्थडे असा बनवतो. आज गेलो आम्ही आविष्कार आणि मितेशच्या बर्थडेला. हे टायटल आणि थंबनेल. माथेरान नसणार. माथेरानला गेलोच नव्हतं आम्ही इथंच गेलेलो. हे असंच काहीतरी. सकाळी दावडीला इव्हेंट होता. सकाळी दावडीला इव्हेंट होता. मजा आली ना. घोडे बिडे आलेले ना. मा कसम. काय बोलतो मग, काय बोलणार. काय नाही बोलत नाही. काय नाही बोलायचं. उगाच गाडी दिली ना. उगाच गाडी दिली. शब्द संपले. काय नाही सोडा यार. भेटू रात्री चला.